Shubham. Uh, okay. Can you please explain the meaning of your name, Shubham? Sir, Shubham name derives in Marathi Shubha in means like good or auspicious. Okay. So, what good and auspicious happened when you were born? Uh, s- right now I don't know, sir. Okay. So, what are your strengths and weaknesses? My strengths are I am a hardworking, I am a honest person, I am a quick learner. So these are qualities I in my I face. And weaknesses? Weaknesses are trusted people very quickly. Sometimes I'm focus on only on one task at a time. Hmm. Okay. So, may I know who do you admire? Like, who is your role model? There must be someone. Role models, sir, uh, I admire my father because not just he's my father, but he is uh, a good person, a uh, good father, good husband, and he hard work to our her. Can I speak in Marathi in this of these questions? Sure. नाही सर त्यांचं म्हणजे मी लहानपणीपासून जो कष्ट वगैरे पाहिलेले त्यांचे हार्डवर्क वगैरे पाहिलेले कुटुंबाप्रती आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वगैरे तेच मला म्हणजे माझे रोल मॉडेल वगैरे वाटतं ते त्यांचं. रोल मॉडेल म्हणजे समथिंग ऑफ ऑफ हिज क्वालिटी. त्यांची एखादी क्वालिटी जी तुम्ही पुढे करू इच्छिता ती ती कॉपी करून तुम्ही स्वतःमध्ये अंगीकृत केली आहे आणि जी तुम्ही करणार आहे, अशी क्वालिटी कोणती आहे मग? त्यांच्यामध्ये म्हणजे पेशन्स आहे आणि कोणत्या कामाची म्हणजे लाज वगैरे बाळगत नाही ते करतात वगैरे. काय जॉब करतात तुमचे वडील? ते किराणा दुकानात म्हणजे सेल्समनचं काम करतात सर. ओके. सो सेल्समनचं काम करतात किराणा दुकानात, राईट? सो तुम्हाला माहिती आहे की जीडीपीचा अर्थ काय? जीडीपी म्हणजे सर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे त्याचं आपण फुल फॉर्म पाहू शकतो आणि एका वर्ष त्याचं जर आपण जर व्याख्या वगैरे पाहिजे झाली तर एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशामध्ये जे उत्पादन होतं एकल उत्पादन म्हणजे बाहेरील उत्पादन म्हणजे कंपनी. उत्पन्न. हा सर. उत्पन्न की उत्पादन? उत्पादन सर एकूण उत्पादन. ओके. एक मिनिट सर. जेवढं उत्पादन होतं त्याचं? हा एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशामध्ये जे उत्पादन होतं सर. एक मिनिट सर सॉरी. हा एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू मग ते देशातील नागरिकांनी उत्पादित केल्या असू शकतात का बाहेर कंपन्यांनी उत्पादन केले असू शकतात. वस्तूंची किंमत कोणती ठरतात? कोणती किंमत असते? वस्तूंची मूळ किंमत किंमत असते की त्याला फॅक्टर कॉस्ट असतात काही, है ना? काही फॅक्टर कॉस्ट असतात, बाकी मार्केट प्राइस असते. मग हे कोणती प्राइस धरतात जीडीपी साठी? फॅक्टर कॉस्ट दर असं वाटतं सर मला. असं वाटतंय तुम्हाला? ओके. सो बरं, ठीक आहे. आणि जीडीपी मध्ये आणि जीडीआय मध्ये काय काय म्हणजे जीडीआय मध्ये काय डिफरन्स? जीडीआय आणि जीएनआय मध्ये काय डिफरन्स आहे? सॉरी सर कन्सिडर मी आजच ऐकलं जीडीआय आणि जीएनआय. एनएनपी ऐकलंय तुम्ही? एनएनपी ऐकलंय सर. एनएनआय? एनएनआय नाही ऐकलं सर. एनएनआय नाही ऐकलं. एनएनआय नाही ऐकलं आणि तुम्ही जीडीपी ऐकलं, जीडीआय ऐकलं नाही, एनएनआय पण ऐकलेलं नाही आणि तुम्ही एनएनपी ऐकलंय. याचाच अर्थ असा आहे की तुम्ही सगळं आतापर्यंत अभ्यास करत चाललाय ते फॅक्टर कॉस्ट वरती अभ्यास करतात, मार्केट प्राइस वरती अभ्यासच नाही केला तुम्ही. When you negate market price and when you do it with factor cost, that is called as NNI. You just go through it, okay? Go through those concepts. नक्कीच. What values you learned from this subject of commerce of yours? What are the values you learned from this subject of commerce? कॉमर्स मधून म्हणजे सर बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या सर. जसं
हो, म्हणजे बिझनेसमध्ये कोणकोणते कन्सेप्ट असतात, कोणकोणतं खर्च वगैरे असतात, कोणकोणते ऑफिस रिलेटेड खर्च वगैरे असू शकतात. बिझनेसमध्ये अजून असेट लायबिलिटीज म्हणजे काय असतात वगैरे त्यामध्ये असं ओव्हरऑल म्हणजे बिझनेस बद्दल वगैरे बऱ्याच गोष्टी कळल्या कॉमर्स मधून सर. तर तुमचे वडील ज्यावेळेस दुकानामध्ये सामान भरतात ते असेट आहे की लायबिलिटी आहे? सामान भरा म्हणजे आता ते आपलं करंट असेट म्हणू शकतो सर त्याला आपण. आणि उधारी? उधारी म्हणजे आता आपल्याला जर लोकांकडून येणं असेल तर ती समजा आपली ऍसेट झाली आणि जर आपल्याला देणं असेल आपले क्रेडिटर्सला वगैरे तर ती आपली मग लायबिलिटी म्हणू शकतो सर आपण. ठीक आहे. आणि तुम्ही जर तुमचे फेवरेट ऑथर पुस्तकं वाचत असाल तुम्ही डेफिनेटली, तर फेवरेट ऑथर कोण आहे तुमचं? पुस्तकं तर वाचलेलं नाही सर, पण आता जे माझ्या माहितीनुसार जे के रोलिंग जे मॅम ब्रिटिश ऑथर त्यांचं एक पुस्तक हॅरी पॉटर आहे त्याच्यावर त्यांनी म्हणजे सिरीज बनवलेली मूवींची पिक्चर्सची तर त्या एक म्हणजे इन्स्पायरिंग वाटतं सर मला. बरं. आणि जर आता रिसेंटली एक गोष्ट घडली आहे हायकोर्टमध्ये ऍक्च्युली त्या हायकोर्ट मधल्या एका जजला काढून टाकायचंय. ती कुठे घडली माहिती का तुम्हाला? न्यूज मध्ये होती सर पण सध्या माहित नाही. ठीक आहे, व्हेरी गुड. तुम्हाला हायकोर्ट आठवत नाही. बरं, कसं काढायचं याला? जर काढायचं असलं जजला तर कसं काढू शकतो आपण? त्याची तर एक प्रोसेस असते त्याला आपण समजा महाभियोग म्हणतात तर महाभियोगच्या प्रक्रियेने काढतात त्यांना इम्पिचमेंट. हो हो हो, पुढे पुढे प्रोसेस सांगा प्लीज. मी प्रोसेसचं नाव नाही विचारलं, कसं काढता? म्हणजे संसदेत वगैरे त्याच्याविषयी ठराव वगैरे मांडून वगैरे त्याप्रमाणे मग राष्ट्रपतींच्या ठराव मांडतात. ओके. त्यानंतर मग तो पास करून मग राष्ट्रपतींच्या संमतीने मग मेजॉरिटीने पास करावा लागतो तो? सर सॉरी सर मेजॉरिटी तर नाही सांगतो. बरं. आणि लिहून घ्या बरं का, हे सगळ्या गोष्टी ज्या येत नाही लास्टला तुम्ही आठवून लिहून घ्या. हो सर. अशी किती स्टेट्स आहेत ज्याच्यामध्ये ज्यांना सेपरेट ज्युडिशियरी नाहीये? असे राज्य माहिती आहे का तुम्हाला ज्यांना सेपरेट कोर्ट नाहीये? फिक्स म्हणजे आकडा तर असतं ते माहित नाही सर, फक्त महाराष्ट्र. राज्याचं नाव सांगा एखादं ज्याला नाहीये. गोवा स्टेटचं सर माहिती आहे. गोवा स्टेटला नाही, गोवा स्टेटला मुंबई उच्च न्यायालयाचंच खंडपीठ आहे म्हणजे. म्हणजे हे कोणाकोणासाठी काम करतं मग? कोणते राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी काम करतं आपलं? तर मुंबई उच्च न्यायालय म्हणजे त्याचं एक प्रिन्सिपल सीट मुंबईला आहे. दुसरं त्याचं खंडपीठ औरंगाबाद म्हणजे आता जे छत्रपती संभाजीनगर तिथे आहे, नागपूरला आहे, पणजीला आहे आणि आता एक कोल्हापूरला एक नवीन झालं. म्हणजे 4 बेंचेस आहेत. आणि दादरा नगर हवेली आणि दीव दमण हे 2 केंद्रशासित प्रदेशांसाठी आहेत. ठीक आहे. मला तुम्ही कतार या देशाची स्पेलिंग सांगा. कतार. KATAR कतार. आणि चेक रिपब्लिक? सॉरी सर. म्हणजे 2 स्पेलिंग्स आल्या नाही तुम्हाला. ठीक आहे, उद्या परत. AI जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, किती प्रकारचे AI आहे टोटल सांगू शकता का तुम्ही? एक 4-5 AI ची नावं सांगू शकता? AI मध्ये सर चॅट जीपीटी सांगता येईल, Google आणि चॅट जीपीटी क्विलबोट सांगता येईल, गुगल जेमिनी आहे. नाही, गुगल आणि चॅट जीपीटी सोडा ना. तर सध्या मग दुसरे आठवत नाही सर. ठीक. आणि जर यातलं जर एखादं AI मी आता विचारलं तुम्हाला की हे ज्युडिशियरी मध्ये कसं कामाला येईल, की कामाला येऊ शकतं का नाही येऊ शकतं, कामाला आणायला पाहिजे का नाही आणायला पाहिजे, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? कामाला आणू शकतो सर, पण मग सिक्युरिटीचा इश्यू होऊ शकतो सर असं मला वाटतं. काय करायला पाहिजे? आणायला पाहिजे की नाही आणायला पाहिजे? नाही, त्याचं आणलं तर त्याचा फायदा पण होईल सर, पण म्हणजे तोटा पण असू शकतो, होऊ शकेल असं वाटतं. मागचंच वाक्य परत रिपीट केलं. मग काय आणू करायचं? शकतो सर, आणू पण मग हो. ठीक आहे. ज्युडिशियरी मध्ये मग आता आपण बघितलं रिसेंटली दिल्लीला एक किस्सा झालाय. त्या जजच्या घरी एवढी मोठी कॅश मिळाली. मिश्रा मल्होत्रा नाव आहे त्यांचं. त्यानंतर परत आता रिसेंटली मध्य प्रदेशमध्ये जजचं करप्शन पकडलं. तुम्हाला असं वाटतंय का की ज्युडिशियरी मध्ये करप्शन वाढतंय म्हणून? सर आता त्या लेवलचं तर माहित नाही, पण असू शकतं सर ते. ठीक आहे. ज्युडिशियरी मध्ये पेंडन्सी वाढतायत, केसेस वाढतायत खूप.
हो. तर किती पेंडन्सी आहे, कशा कशा पेंडन्सी आहे? एक्झॅक्ट आयडिया तर म्हणजे आकडा माहित नाही सर. जर मी तुम्हाला विचारलं की सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट ह्याच्यामध्ये मला पेंडन्सी सांगा, तर सगळ्यात जास्त कोणाकडे असू शकते? सर्वात जास्त पेंडन्सी तर म्हणजे अंदाज. डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये असू शकतं असं वाटतं. 2 नंबरवर दोन हायकोर्टमध्ये असू शकतात आणि 3 नंबरला सुप्रीम. आकडा करून घ्या. हो, सर. जस्टिस म्हणजे काय तुमच्यासाठी? जस्टिस जस्टिस म्हणजे न्याय असं म्हणू शकतो सर त्याला मराठीमध्ये. आणि प्रत्येकाला म्हणजे अन्याय कोणावर झाला नाही पाहिजे सर. जस्टिस नाही, ते ठीक आहे. न्याय म्हणजे काय? न्याय म्हणजे म्हणजे एखाद्याला म्हणजे राहू शकतो तो चांगल्या पद्धतीने वगैरे, त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास वगैरे झाला नाही पाहिजे ना. नाही नाही, ते सुव्यवस्था आहे. ते तुम्ही सांगितलं त्याला म्हणतात सुव्यवस्था. हा सर. जर एखाद्यावर अन्याय होत असेल तर नाही नाही, अन्याय होत नाहीये. जस्टिस म्हणजे काय? वाचून घ्या ही कॉन्सेप्ट. इट्स अ व्हेरी गुड कॉन्सेप्ट, व्हेरी बिग कॉन्सेप्ट असली तर तुम्हाला फायदा आहे. डिफरन्स बिटवीन SSD आणि HSD सांगा मला. HDD. HDD सर हार्ड डिस्क ड्राईव्ह आणि ती फरक काय आहे? सॉरी सर. ठीक आहे. मॅडम, So Shubham, how was your day? चांगलं गेलं मॅडम. ग्रेट. Okay. Tell me the difference between internet and intranet. इंटरनेट बद्दल तर माहित नाही मॅडम, पण इंटरनेट म्हणजे आता आपण सध्या जे करतोय कम्युनिकेशन वगैरे, एक इंटरनेटचा पार्ट आपण म्हणू शकतो कम्युनिकेशन साठी वगैरे. बर गुड. कोलंबियाचं स्पेलिंग सांगू शकता का तुम्ही? कोलंबियाचा COLUMBIA. कोलंबिया. COLUMBIA. बरं, ठीक आहे. तुम्हाला ॲज अ क्लर्क जॉईन व्हायचं आहे इथे, तर लेट अस सी की क्लर्क जे आमच्या इथे दिवसभर जे काम करतात तुम्हाला किती त्याच्यापैकी येते. मला सांगा, जर मला एखादी फाईल कम्प्युटरमधनं डिलीट करायची आहे तर मी ती डिलीट केली तर ती कुठे जाते बरं फाईल? फाईल एकदा डिलीट केल्यानंतर मॅम ती रिसायकल बिन मध्ये जाते. आणि जर मला रिसायकल बिन मध्ये नाही जाऊ द्यायची, परमनंटली डिलीट करायची, तर तेव्हा तर मग आपण शिफ्ट आणि डिलीट हे बटन किंवा शिफ्ट आणि डिलीट परमनंट डिलीट करण्यासाठी. कंट्रोल आणि डिलीट आहे. शिफ्ट आणि डिलीट. कंट्रोल याने सर्व सिलेक्ट करायचं, ऑल सिलेक्ट करण्यासाठी. ओके ठीक आहे. अल्ट शिफ्ट डिलीटचं फंक्शन काय होतं? सॉरी मॅम, आता आठवत नाही. वापरली होती की पण आठवत नाही. बरं, समजा खूप विंडोज ओपन आहेत माझ्या लॅपटॉपमध्ये किंवा PC मध्ये, तर मी एक सोबत सगळ्या विंडोज कोणत्या शॉर्टकीनी क्लोज करू शकते? त्यासाठी मॅडम आपल्याला अल्ट आणि F4 वापरावं लागेल. त्यांनी अल्ट F4 नी एक विंडो आपल्याला बंद करता येते. बंद नाही म्हणता मॅडम, मिनिमाइज. फक्त मिनिमाइज करायचं. मिनिमाइज साठी तर माहिती नाही मॅडम, सॉरी. ओके ठीक आहे. F5चं वर्क काय आहे? F5 ने आपल्याला म्हणजे रिफ्रेश करता येते मॅडम सिस्टीम. फाईल वगैरे रिफ्रेश करण्यासाठी. बर. आणि जर मला स्क्रीनशॉट काढायचा असेल विदाउट युझिंग एनी माउस और टचपॅड, काय आहे शॉर्टकट? कीबोर्डवर एक की असते प्रिंट स्क्रीन म्हणून, ती जर दाबली आपण आणि वर्ड मध्ये इकडे नोटपॅड मध्ये आलो आणि त्यानंतर कंट्रोल V करून केलं तर ते आपल्याला स्क्रीनशॉट दिसतो. इज देयर एनी शॉर्ट प्रोसेस? दिस इज टू लॉंग. शॉर्ट प्रोसेस आहे काही? आता माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला तेवढीच माहिती मॅडम, नाही का? बर, ठीक आहे. जर मला काहीतरी लाईव्ह, समजा मी आहे रजिस्ट्रार आणि मला काहीतरी लाईव्ह लिहायचं आहे, तुम्ही क्लर्क आहात, आपलं ऑफिस वेगवेगळं आहे, मी जे लिहिते ते तुम्हाला दिसायला पाहिजे, तुम्ही जे कट करताय ते मला दिसायला पाहिजे कम्प्युटरवरती, तर असं कोणतं सॉफ्टवेअर, असं कोणती एक गोष्ट आहे जी फ्रीली अवेलेबल आहे, ती कोणती आहे? त्यासाठी ऍप्लिकेशन असतं, त्यांनी आपल्याला स्क्रीन शेअरिंग करता येईल. ऍप्लिकेशन
एनी डे, एनी डे. त्यांनी तर पूर्ण स्क्रीन शेअर होते. एक पर्टिक्युलर गोष्ट अशी ज्यांनी स्क्रीन शेअर करायची पण गरज नाहीये. गुगलचं आहे ते. आता अजून सांगू शकता? तर मॅम रिपीट करू शकता क्वेश्चन? तुम्ही आणि मी एका डॉक्युमेंट वरती वर्क करत आहोत. तुम्ही काय करत आहात, मी काय करते, एकामेकाला ते लाईव्ह दिसत आहे. गुगलची एक ती सर्व्हिस आहे, त्याचं नाव काय आहे? सर मॅम आठवत नाही. गुगल डॉक्स बद्दल ऐकलंय तुम्ही? गुगल डॉक्स हो ऐकले मॅम. अभ्यास करा त्याच्याबद्दल. हा, ठीक आहे. आता मला सांगा की कोर्ट्समध्ये व्हर्च्युअल कॅमेरा यूज करून लाईव्ह स्ट्रीमिंग होते प्रोसिडिंग्सची. हो. हा, तर काय तुमचं ओपिनियन काय? इज इट गुड ऑर इज इट बॅड? गुड वाटतं मॅडम, म्हणजे चांगलं, म्हणजे व्यवस्थित वाटतं, कारण की त्यांनी ट्रान्सपरन्सी वगैरे म्हणजे मेंटेन राहू शकेल. ओके, ठीक आहे. युएसबीचा फुल फॉर्म काय आहे? USB मॅम युनिव्हर्सल सिरियल बस. की सर्व्हिस बस? सिरियल बस, युनिव्हर्सल सिरियल बस. ओके ओके. आणि आपण ज्या पोर्टमध्ये युएसबी लावतो त्याचं नाव काय? त्याला म्हणजे USB पोर्टच म्हणतात मॅडम, USB पोर्ट. मग HDMIचं काय यूज आहे? HDMI पोर्ट म्हणजे बेसिकली आपल्याला जर प्रोजेक्टर वगैरे कनेक्ट वगैरे करायचं असेल पीसीला, तर त्यावेळेस ते म्हणजे यूज मध्ये येते HDMI पोर्ट. ओके ओके, गुड. ठीक आहे, मी काही स्टेट सांगते तुम्हाला, तुम्ही त्याची कॅपिटल सांगा मला. राजस्थानचं कॅपिटल काय? राजस्थानची मॅम जयपूर आहे वाटतं कॅपिटल. जयपूर आहे की जोधपूर आहे? जयपूर आहे सर. 100%? जयपूर. ओके ओके. आसामचं? दिसपूर आहे मॅडम. गुड. आणि केरलाचं? केरळची थिरुवनंतपुरम. ओके, ठीक आहे. दॅट्स इट फ्रॉम माय साइड. आपण आता फीडबॅक कडे वळूया. बरं, शुभम, ऍक्च्युली फीडबॅक आजचा कालच्या पेक्षा बेटर होता. ठीक आहे, नव्हतं जे काल खूप जास्त केलं, तरी थोडंफार करतोय आपण सेंटेन्सच्या सुरुवातीला. थोडं फास्ट पण बोलतोय. काल फास्ट बोलत होतो, आज थोडं फास्ट बोलतायत. काल खूप फास्ट बोलत होतात, इथे लिहिलंय मी टॉकिंग व्हेरी फास्ट, हे कालचं होतं. आज आहे टॉकिंग फास्ट. ठीक आहे. सेंटेन्स तुम्ही थोडं, मला माहिती आहे ते जन्मतः असतं माणसाचे, म्हणजे ते करू नाही शकत जास्त चेंजेस. आपण थोडं शांत बोललात तर डेफिनेटली होईल. थोडी शांतता. मग त्यानंतर तुम्ही एक बोललात, ते बोलतात तुम्ही, बट स्टील ते प्रयत्न करा की मला तेवढंच माहिती आहे मॅडम, नाही का? हे नाही का, ते त्याची गरज नाही. ठीक आहे, नाही का म्हणजे रिटर्न प्रश्न विचारला तुम्ही इंटरव्ह्यूला, मला तर तेवढंच माहिती आहे, नाही का? नाही का म्हणजे नाही का, हाऊ की नाही सांग मला, असं करू नका. त्यानंतर थोडस इंट्रानेट बद्दल विचारलं मॅडमने, त्यावेळेस पण तुम्ही फॉर्मल झालात. तुम्ही म्हटलात की इंट्रानेट बद्दल तर माहित नाही मॅडम मला. म्हणजे मी तुम्हाला कालच सांगितलं की जो आपण पीडीएफ दिलाय तो वाचा. हा जो पीडीएफ दिलेला आहे हा तुमच्याकडे आहे, असायला पाहिजे. हा संतोष लिहिलाय, ठीक आहे, सॉरी शुभम लिहिलाय. तुमचं काम आहे की याला डेडिकेटेडली 100% वाचायचं, म्हणजे वाचायचंच आहे तुम्हाला. मग आपण का ते टाळतोय? मी सगळे प्रश्न याच्यातले विचारले, तेच तुम्ही माहित नाही बोलले मला. मी विचारलं तुम्हाला फेवरेट ऑथर कोण आहे, पुस्तकं वाचले का? पुस्तकं तर मी वाचत नाही. इट इज नॉट अ गुड क्वालिटी. वाचत नाही म्हणायची गरज काय? इतकं छान गोष्ट आहे वाचन. पुस्तकं तर मी काय वाचत नाही, पण मला एक पुस्तक आवडतं, ते हॅरी पॉटरचं, जे की मूवी आहे. थोडस आजच करा. 2 पुस्तकं भारतीय व्यक्तीने लिहिलेले, 2 पुस्तकं वेस्टर्न व्यक्तीने लिहिलेले. त्याची थीम काय आणि कोणी लिहिलंय, ठीक आहे, ह्या 2 गोष्टी बघून घ्यायच्या तुम्हाला. थोडं फॉर्मल आज कमी फॉर्मल झालं, बट ठीक आहे. आणि काल जे हाऊ टू मॅनेज इन मुंबई वाला प्रश्न जो थोडासा आपण खराब केला होता, त्याला तयार केलाय का तुम्ही व्यवस्थित? प्रॉपर एवढं झालं नाही सर, करतो. विचारा, तुम्ही मला विचारा, 4 वेळेस विचारा की सर हे जमत नाही, याला करायचं, हा प्रश्न येणार आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितलं, इथे पण सांगतोय, हा प्रश्न येणार आहे, विचारणार आहे. लोकांचा प्रॉब्लेम हाच आहे, मुंबईला राहायचं नाहीये त्यांना.
मुंबई हायकोर्टला पाहिजे की लोकांनी ट्रान्सफर मागू नये, मला इथेच राहा. हो बरोबर. तर प्लीज हा प्रिपेअर करून घ्या. त्यानंतर बस माझ्या साईडने तर एवढंच आहे. फादर बद्दल तुम्ही ऍडमायर करताय कोणाला तरी, तर त्यानंतर तुम्ही छान केलं त्याला ऍक्च्युली त्यांची क्वालिटीज. तर ऍडमायर करतात तर क्वालिटीज सांगा. ठीक हो. आहे. ऍडमायर करतात त्यांनी मेहनत घेतली, याचा अर्थ असा आहे तुम्हाला मेहनत घ्यायची असं नाहीये. जर त्यांनी मेहनत घेतल्यानंतर पण जर तुम्हाला मेहनत घ्यावी लागते, याचा अर्थ त्यांची मेहनत काही कामाची नाही, है ना. त्यांनी मेहनत घेतली, तुम्हाला इथपर्यंत आणले. ज्या व्हॅल्यूजमुळे त्यांनी मेहनत घेतली त्या व्हॅल्यूज तुमच्या कामाच्या आहे, त्या व्हॅल्यूज सांगावं लागतं. हो. ठीक आहे मॅडम. शुभम, आज तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स चांगला होता. मी मुद्दामून तुम्हाला ग्रिल करत होते राजस्थानचं कॅपिटल किंवा ऑल्ट शिफ्ट वगैरे या सगळ्या ज्या कीज होत्या त्याच्याबद्दल सगळे अचूक उत्तरं दिले. तुम्हाला ग्रिल केल्यानंतर पण तुम्ही अदर स्टुडंट सारखं नाही मला वाटतं शिफ्ट डिलीट आहे वगैरे ह्या प्रकारे केलं नाही. तुम्ही कॉन्फिडंट होते, तुम्ही फास्ट बोलत होते. कालपेक्षा खूप कमी फास्ट आहे ते. काल 200% होते, तर आज तुम्ही 100% वर आले. ठीक आहे. पुढच्या वेळेस थोडं हळू करा, कारण तुम्ही पॅनल मेंबरचा ते ऑब्व्हियसली 60+ असणार आहे, त्यांचा बीपी वाढवून देऊ नका तुम्ही. ठीक आहे. एन्व्हायरमेंट एकदम फास्ट होऊन जाते. बाकी अभ्यास चांगला आहे तुमचा. स्क्रीनिंग मध्ये किती मार्क्स होते तुम्हाला? मॅम 64 मार्क होते स्क्रीनिंगला. ओके. का म्हणजे जो कट ऑफ आहे त्याचे. आणि टायपिंग 15.75 मॅम. ठीक आहे. म्हणजे थोडेच, म्हणजे एवढेही नाहीये खूप. ठीक आहे. तर इथे चांगलं इतकं तुम्ही वरपर्यंत गेले. इंटरव्ह्यू मध्ये काही ब्लंडर करू नका. ठीक आहे. हॉबी काल तुम्ही चेंज करायला एक्सेप्ट होते जॉबसाठी, तशा काही गोष्टी करू नका. ओके. तुम्ही एक डिफरंट पर्सनॅलिटी आहात, पण समोरच्या पर्सन्सला पण रिस्पेक्ट करा. या हिशोबाने बोला. शर्ट अजून पण तुम्ही घातलेलं नाहीये इंटरव्ह्यूचं. काल पण घातलं नव्हतं, आज पण नाही घातलंय, तर ते दिसायला पाहिजे. ठीक आहे. तुमचा आता पुढचा इंटरव्ह्यू आहे 16 तारखेला. तोपर्यंत 16 तारखेला तुम्ही फायनल इंटरव्ह्यू सारखे रेडी व्हा. आणि मला एकदा तुमचं ना कपडे घालून फोटो पाठवा. हो चालेल. घड्याळ कोणती घालणार आहे त्याचा फोटो पाठवा. शूज कोणते घालणार आहे, सॉक्स कोणते घालणार आहे, सगळ्या गोष्टीचा फोटो पाठवा. इट्स अ बिग मोमेंट आहे ना, याला इझी घेऊन चालणार नाही. प्रत्येक गोष्ट प्रॉपर चॉईसने करा. ठीक आहे. म्हणजे तेवढं तरी करतो आम्ही तुम्हाला की सक्सेस मिळण्यापर्यंत हेल्प करायची आम्हाला. ठीक आहे. हो. सो प्रत्येक गोष्टीवर लक्ष देऊ आपण. ओके. हेअरकट करावं लागेल तुम्हाला. हो आजच करणार. हेअरकट करा, शेव पण करून घ्या. हो. ठीक आहे. चालेल. बाकी तुम्हाला काही डाऊट, काही क्वेश्चन? काही प्रश्न? मॅम कालचा मला व्हिडिओ हवा होता आणि आजचा समजा जेव्हा मॉक इंटरव्ह्यू. शुभम, तुमचा कालचा दिलाच नाही अजून. कालचा भेटेल. बरं ठीक आहे. एक्स्ट्रीमली बॅड. ओके ठीक आहे, चालेल. मी सांगते बरं का पाठवायला तुमचं. हो मॅम. ओके. थँक्यू. हो थँक्यू सर. वेलकम.